नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये कशा पद्धतीचं राहणार आहे राशी भविष्य तुमच्यासाठी. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी मार्च महिना अनेक बाबतींमध्ये खास असणार आहे. तारे तुमच्या बाबतीमध्ये अनुकूल आहेत, ज्यामुळे तुमची कामं इतरांपेक्षा सोपी होतील. तसेच या काळामध्ये तुमच्या आर्थिक स्थितीवरती सतत तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुम्ही अपयश स्वीकारण्यास सक्षम असलं पाहिजे आणि योग्य वेळेची तुम्हाला धीरानं वाट पाहावी लागेल. तुमच्याकडे चमत्कार करण्याची उत्तम क्षमता आहे. अशा प्रकारे आपण योग्य वेळेची प्रतीक्षा करणं अत्यंत आवश्यक आहे. आव्हानात्मक क्षणांना संयमानं तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि ही एक प्रतिभा आहे. त्यामुळे कधी कधी तुम्ही स्वतःला आनंदी करत राहा आणि याची तुम्ही खात्री करून घ्या. हे तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना तुमच्या वरिष्ठांवरती महत्त्वपूर्ण सकारात्मक प्रभाव पाडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल असा राहणार आहे. या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाशी जोडलेले राहाल याची खात्री करून घ्या, जेणेकरून तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेता तेव्हा ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी मदत होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समतोल साधण्यास देखील सक्षम असाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळवण्यास मोठी मदत होईल. आता तुमच्या आत्म्याच्या आध्यात्मिक ओळखीतून जाण्याची तुम्हाला वेळ आली हे लक्षात घ्या. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी मार्च महिना तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या लोकांसह संभाव्य गैरसमजांपासून तुम्हाला सावध ठेवेल. काही परिस्थितीमुळे तुमची चिंता आणि निराशा मात्र होऊ शकते, परंतु स्वतःला व्यस्त ठेवून आपला वेळ घालवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या काळामध्ये तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये तुमचं ध्येय तुम्ही साध्य करू शकाल. त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरवरती लक्ष हे केंद्रित केलं पाहिजे, तर जास्त चांगलं होईल. एकदा तुम्ही तुमचा आत्मविश्वास सुधारण्यास सुरुवात केलीत की गोष्टी चांगल्या होत जातील. मिथुन मासिक कुंडली 2025 नुसार हा महिना तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि सकारात्मकता आणेल. आपल्याला आपले जीवन सुधारण्यासाठी प्रत्येक संधीचा वापर करण्याचे मार्ग माहीत असणं आवश्यक आहे. वैयक्तिक गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ चांगली आहे, जी तुम्हाला दीर्घ काळामध्ये सकारात्मक परिणाम देईल. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी मार्च महिना तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे या क्षेत्रामध्ये थोडीशी जोखीम घेणं चांगलं राहील. दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. कर्क मासिक राशी भविष्यानुसार काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही शॉर्टकटचा वापर कधीही करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून तुमच्या क्षमतांची पूर्ण जाणीव असणं आवश्यक आहे, कारण काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांचा वापर हेतुपुरस्सर करणं गरजेचं आहे. हा तुमच्या करिअरचा सर्वोत्तम टप्पा नसेल, परंतु तरीही तुम्ही सतत यश मिळवत राहाल. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिना एक परिपूर्ण जीवन निर्माण करण्याची शक्ती तुमच्या हातामध्ये देणारा महिना राहणार आहे. जेव्हा तुम्ही सकारात्मकतेनं आणि आत्मप्रेमानं प्रेरित असता तेव्हा ते रोमांचकारी बनत जातं. तुमच्या व्यावसायिक जीवनाचा विचार करता स्पॉटलाईट आता शिल्लक आहे. काम आणि विश्रांतीच्या क्रियाकल्पांमध्ये योग्य संतुलन राखण्याचा तुम्ही प्रयत्न करा. लक्षामध्ये ठेवा, यश प्रमाणामध्ये नाही तर मेहनतीच्या गुणवत्तेवरती मोजलं जातं. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि सकारात्मकतेचा निश्चित प्रभाव पाडेल. तुमचे कुटुंबीय, विशेषतः तुमचे पालक, पुरेसा पाठिंबा आणि मार्गदर्शन करतील. स्वतःला आनंदी आणि तुम्ही समाधानी ठेवा. अधिक विश्वसनीय गोष्टींसाठी तुम्ही लक्ष ठेवा. हा एक उत्तम मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःची सद्यस्थिती सुधारू शकता.
योजनांनुसार गोष्टी घडू शकत नाहीत, परंतु 2025 मार्चमध्ये कन्या राशीच्या भविष्यातील अंदाजानुसार तुम्हाला धीर धरण्याची प्रचंड गरज आहे. तुम्हाला राग येणं या गोष्टीवरती तुम्हाला उपाय करावा लागेल. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना हा सर्वोत्तम आर्थिक पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी फायदेशीर राहणार आहे. भविष्यामध्ये काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी तुमच्या व्यावसायिक करिअरमध्ये जोखीम पत्करण्याची ही एक उत्तम वेळ आहे. स्वतःच्या विकासाची तुम्ही जबाबदारी घ्या. स्वतःला अधिकच चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये तुम्ही सहभागी व्हा. शैक्षणिक संधी किंवा कार्यशाळा शोधा ज्या तुम्हाला तुमचं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यामध्ये मदत करू शकतात. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. आव्हानं स्वीकारा आणि हे ओळखा की अडथळे हे फक्त वाढीच्या संधींमध्ये आहेत. सकारात्मक मानसिकता विकसित करा. तुमच्या क्षमतेवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमच्या आत्मसुधारणेला प्रवासामध्ये उचललेलं प्रत्येक पाऊल साजरं करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ज्ञानाचा विस्तार करणाऱ्या, तुमच्या दृष्टिकोनाला आव्हान देणाऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त राहा. वैयक्तिक वाढीशी संबंधित असणाऱ्या अस्वस्थतेचा स्वीकार करा आणि तुम्ही मजबूत आणि जास्त आत्मविश्वास तुमच्या मार्गावरती असलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जाण्यासाठी तयार करून घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा मार्च महिना अत्यंत कारकिर्दीवरती लक्ष केंद्रित करणारा राहणार आहे आणि तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांकडे देखील तुम्ही दुर्लक्ष करणार आहात. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की यामध्ये तुमच्या एकूण आरोग्यावरती परिणाम झालेला आहे. हा एक वेकअप कॉल असावा जो तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमांचं मूल्यांकन करण्यास आणि तुमच्या जीवनामध्ये बदल करण्यास प्रवृत्त करेल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये पालनपोषण करून स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ वाटून आणि प्रभावी वित्त व्यवस्थापन करून तुम्हाला अधिक चांगलं संतुलन हे करण्याची संधी मिळेल. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी मार्च महिना काम आणि विश्रांतीसाठी विशिष्ट वेळ स्लॉट वाटप करा. या व्यतिरिक्त आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवा. लक्षामध्ये ठेवा, तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा मदत मागणं ठीक आहे. मग ते तुमचे मित्र, कुटुंब किंवा व्यावसायिक सुद्धा असू शकतात. तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे तुमची शारीरिक आरोग्याचं व्यवस्थापन करणे इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मासिक अंदाजानुसार तुमच्या मानसिक आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या. आता एक व्यक्ती म्हणून आपल्या क्षमतांवरती लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्या. अशा अनेक संधी असतील जिथे तुम्ही तुमच्या कौशल्याचा सर्वोत्तम वापर हा करू शकता. तुमची कामं इतरांना वाटून देण्याचा प्रयत्न करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिना हा विश्रांती आणि ताजेतवानासाठी थोडासा वेळ काढण्याचा लक्षात घ्या. स्वतःची काळजी घेतल्यानं जीवनातील विविध आव्हानं हाताळण्यासाठी तुम्ही अधिक सुसज्ज व्हाल. तुम्हाला आव्हान देणारी वास्तववादी ध्येय सेट करा. नवीन स्वारस्य शोधण्याचा, यामध्ये पुस्तकं, वर्ग किंवा ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारे तुमचं ज्ञान वाढवण्याचा विचार करा. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी, नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी आणि तुमचा दृष्टिकोन विस्तृत करण्याच्या संधी तुम्ही स्वीकारा. आत्मचिंतन यासाठी वेळ द्या, ज्यामुळे आत्मजागरूकता आणि वैयक्तिक स्पष्टता वाढू शकते. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना तुमच्या कामांवरती नवीन ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करेल. लक्षात ठेवा, जीवन व्यवस्थापित करणं आव्हानात्मक असू शकतं, म्हणून मार्गामध्ये मार्गदर्शन आणि समर्थन घेणं कठीण आहे. आव्हानं स्वीकारा, विजय साजरा करा आणि प्रत्येक दिवस हेतू आणि कृतज्ञतेनं घालवा. आत्म अभिव्यक्तीसाठी आउटलेट शोधा, जसं की जर्नलिंग किंवा व्यायाम करणं किंवा मग प्रियजनांकडनं समर्थन मागणं. वाढीची मानसिकता स्वीकारा, याचा अर्थ समर्पण आणि कठोर परिश्रमाच्या मदतीनं तुम्हाला यश मिळवून देण्याच्या तुमच्या क्षमतेवरती तुमचा विश्वास आहे. वाढीच्या संधी म्हणून तुम्ही आव्हानांकडे पहा, यशाची पायरी म्हणून तुम्ही अपयशाचा स्वीकार करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी मार्च महिना
यावेळी तुमच्या मार्गामध्ये येणारी आव्हानं आणि संधी स्वीकारणार आहे आणि प्रवासादरम्यान स्वतःची काळजी घेण्याचं मात्र लक्षात ठेवा. काळजीपूर्वक नियोजन आणि संतुलित मानसिकतेसह तुम्ही या महिन्याचा पुरेपूर फायदा हा घेऊ शकता आणि तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करू शकता. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर लग्नाचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमचं वैयक्तिक जीवन, तुमचं करिअर आणि आर्थिक समतोल राखणं हे आव्हानात्मक असू शकतं, परंतु योग्य रणनीतीनं ते साध्य देखील केलं जाऊ शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या महिन्याचं राशी भविष्य राहणार आहे. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.